न आवडणारी भाजी म्हणजे कडू कारले। तर आपण याची रेसिपी आज बघणार आहोत। तर कारले मी 4-5 घेतले, ते चिरून मीठ लावून 15 मिनिटांसाठी ठेवून दिले। नंतर मग मी कढई तापायला घेतली, त्यामध्ये मी तेल टाकलं, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून ती चांगली तडतडून घेतली। नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर जिरे घेतले, ते पण छानपैकी तडतडू दिल्यानंतर जे मी कापून ठेवलेले कारले होते मीठ लावून, तर त्याचं सगळं पाणी जो कडूपणा निघून जाईल म्हणून मी ते सगळे कारले पूर्णपणे एकदम पिळून घेतले आणि नंतर ते कोरडे कारले मी कढईमध्ये फ्राय करण्यासाठी टाकले। सगळे कारले मी एकजीव करून नंतर ते फ्राय केले आणि कमी गॅसवरती मी त्यांना असे एकदम कुरकुरीत होण्यासाठी ठेवलेले होते। त्यानंतर मग मी तावा घेतला आणि तावा हा गरम करण्यासाठी ठेवल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतले, ते भाजून घेतले, कारण की भाजल्यामुळे भाजीला तेल पण छान येतं आणि छान त्याचा टेस्ट पण लागते, म्हणून मी ते शेंगदाणे भाजून घेतले। त्यानंतर मग मी मिक्सरचं भांडं घेतलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे लसूणचे फोतरे थोडेफार राहू द्यायचे, टेस्ट वाढते। त्यानंतर मग मी हळद, चटणी, मसाला, धने पावडर हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि जे मी कारले एकदम फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये मी हे सगळं सारण एकजीव करून टाकलं। त्याच्यानंतर मग मी त्याच्यात मीठ टाकलं आणि त्यानंतर पुन्हा ते फ्राय करण्यासाठी ठेवले। नंतर मग मी थोडंसं पाणी टाकलं, कारण की त्याला तेल सुटेल आणि ते जे कारले क्रिस्पीचे पण राहतील आणि छान पण लागतील। अशी आहे कारल्याची भाजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।